बायको काय चालू आहे आज? आज आज छान गोड पदार्थ तयार होणार आहे. सईच्या आणि माझ्या आवडीचा रसगुल्ले. मी एक काल कमेंट वाचली होती की हा. ताईंना तुम्ही एक चॅलेंज करा. चॅलेंज. हो, आज मी चॅलेंज करतोय त्याच्यानुसारच. हा. दुधापासून तू गोड पदार्थ न करता तिखट झणझणीत असं काहीतरी कर. तिखट झणझणीत. हो, करू शकतो ना आपण. बरं, करून दाखव मग. कशाला वेळ घालवायचा? चालतंय, ठीक आहे. मला आहे ना फक्त अर्धा तास वेळ द्या. अर्ध्या तासात हा पदार्थ तुमच्या ताटात असेल. ठीक आहे. इथं आपण 1 लिटर दूध घेतलेले आणि हे दूध हलकं असं गरम झालेलं आहे. आता आपल्याला लागणार आहे विनेगर. मोजून 2 चमचे घेत आहे. जर तुमच्याकडे विनेगर नसेल तर याच्याऐवजी तुम्ही लिंबाचा रस वापरू शकता. एवढं आपण विनेगर घेतलंय ना, सेम तेवढंच पाणी घ्यायचं. नॉर्मल पाणी आहे. 2 चमचे. दूध आपलं गरम झालेलं आहे. आता मी गॅस बंद करते. गॅस बंद केल्यानंतर काय करायचं, हे जे आपण विनेगरचं पाणी तयार केलेलं आहे ना, असं एकदा हलवून घेऊयात. ओतून घ्यायचं. पहिला चमचा ओतल्यानंतर 1 सेकंदवर आपण थांबूयात. परत आणखीन 1 चमचा घेते, याच्यामध्ये टाकून घ्यायचा. विनेगर टाकल्यामुळे दूध व्यवस्थित असं फुटलं गेलेलं आहे. आता आपल्याला पुढची प्रोसेस करायची. प्रोसेस कर पुढं. हा, पण पनीर काय करत बसू नको. पनीर का? हा, कारण इतका वेळ नाही माझ्याकडे. बरं, ठीक आहे. चॅलेंज दिलं म्हणजे कसं, ते झटपट झालं पाहिजे. हा, चॅलेंज दिलं म्हणजे झटपट झालं पाहिजे. चालतं. बाउल घेतलेला आहे, स्ट्रेनर घेतलेला आहे. त्याच्यामध्ये एक स्वच्छ सुती रुमाल ओला करून घेतला. त्याच्यामध्ये विनेगर वापरलेलं आहे ना, तर हलका असा विनेगरचा जो फ्लेवर आहे ना, तो याला लागतो. तर त्याच्यावर हे धुवून घ्यायचं आणि हे पाणी सगळं निथळून घेऊया किंवा पिळून घेऊयात म्हटलात ना तरीही चालेल, अशा पद्धतीने. आता जेवढं मला हाताने शक्य आहे ना तेवढं ह्याला मी पिळून घेतलेले आणि हे असंच ठेवून देते. आणि आता पुढची प्रोसेस. आता इथं आपण 2 टोमॅटो घेतलेले आहेत, कांदे, हिरव्या मिरच्या, लसूण आणि आलं. तर नेहमी आपण भाजीसाठी ज्या पद्धतीची तयारी करतो तशी करून घेते. त्याच्या अगोदर आपण जो मंचुरियनचा व्हिडिओ केला ना, त्याच्यामध्ये हे चॉपर तुमच्या सगळ्यांना दिसलं होतं. खूप सगळ्या कमेंट्स आहेत की ताई हे चॉपर कुठनं घेतलं, कोणत्या कंपनीचं आहे. तर वंडर शेपचं आहे. कुठल्याही ऑनलाईन साईटवरती तुम्हाला हे अवेलेबल होईल. पॅनमध्ये तेल ओतून घ्यायचं आहे. तर ही जी पळी आहे ना, ह्या मी 3 पळी घेणार आहे. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही तेल कमी जास्त ठेवू शकता. याच्यामध्ये मसाले टाकायचे, खडे मसाले. खडे मसाले टाकत असताना कधीही काय करायचं, तेलाचं टेम्परेचर आहे ना मध्यम गरम ठेवायचं. खूप जास्त कडकडीत ठेवायचं नाही, नाहीतर खडा मसाला पटकन करपून जातो. याच्यामध्ये मी तमालपत्र टाकलेलं आहे, शहाजिरं, त्याचबरोबर एक 4 ते 5 काळी मिरी, 4 ते 5 लवंग, मसाला विलायची घेतलेली आहे, त्याचं तोंड असं फोडायचं आणि मग टाकायची दालचिनी. याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे कुठले दुसरे खडे मसाले असतील तर ते सुद्धा टाकू शकता. आपण ठेचून घेतलेलं आलं लसूण असं सगळं पुसून वगैरे टाकायचं. याचा जो फ्लेवर आहे ना तो या रसामध्ये असतो. आलं आणि लसणाचा कच्चेपणा हलका असा कमी झाला की नाही, याच्यामध्ये आपण टाकणार आहोत हा बारीक असा चॉप केलेला कांदा. ट्रान्सपरंट होऊ द्यायचा. कांद्याचा रंग तुम्ही बघू शकता, हलका असा तांबूस झालेला आहे. आता इथे मी काय केलेले, 2 हिरव्या मिरच्या अशा उभ्या कट करून घेतलेल्या त्या टाकून घेते. त्याचबरोबर आपण हे जे टोमॅटो हे केले ना एकदम बारीक असं चॉप करून घेतलेलं ते टाकून घ्यायचे. आता टोमॅटो छान शिजू देऊयात. याच्यातलं पाणी आटू द्यायचं.
कांदा तर अगोदरच परतला होता, टोमॅटो सुद्धा छान असा शिजलेला आहे, टोमॅटोचं पाणी पूर्णपणे आटलं गेलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं, याच्यामध्ये मसाले टाकायचे. तर सगळ्यात अगोदर इथं मी घेत आहे हळद पाव चमचा, भोज मसाल्यांचा किचन किंग मसाला, धनेपूड आपल्याला 2 चमचे टाकायची. भोज मसाल्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तिथून तुम्ही ते खरेदी करू शकता. त्याचबरोबर काश्मीरी लाल मिर्च पावडर, रंगासाठी आपण वापरतोय त्यानुसार, त्यामुळे तुम्ही तुमच्या सोयीनुसार टाकायची की तुम्हाला ही किती टाकायची. भाजलेल्या जिरीची पूड अर्धा चमचा, घरगुती लाल चटणी, तुम्हाला कितपत तिखट करायचंय त्या हिशोबानं. आता सगळं व्यवस्थित असं आपण मिक्स करून घ्यायचंय. बऱ्याचशा वेळेस असं होतं की खूप सगळे आपण टेस्ट मेकर याच्यामध्ये टाकतो, म्हणजे भाजीमध्ये टाकतो, पण भाजीला चव येत नाही. कशामुळे येत नाही माहितीये का? कारण की आपण हे जे ड्राय मसाले या फोडणीत टाकलेले आहेत ना, त्यांना सुद्धा शिजण्यासाठी थोडासाच वेळ द्यावा लागतो बरं का. खूपही नाही शिजवायचं करपेल पण त्याचा फ्लेवर तेलामध्ये उतरला पाहिजे. आपण जी अगोदरची फोडणी केली आहे ना, त्याच्यामध्ये सुद्धा उतरला पाहिजे. व्यवस्थित असे मसाले परतलेले आहेत. अगदी थोडंसं पाणी टाकून घेतले. याला आपण छान तेल सुटू द्यायचं. इथे आपला मसाला बघू शकता तुम्ही, अतिशय अप्रतिम अशा पद्धतीचा दिसत आहे. तोपर्यंत मगापासून आपण इथं हे जे निथळत ठेवलेलं होतं ना, ते सुद्धा व्यवस्थित असं निथळलं गेलेलं आहे. आता आपण काय करणार आहोत, हे याच्यामध्ये अशा पद्धतीने टाकून घ्यायचं. चवीनुसार मीठ. मग वाटतंय ना बघताना थोडंसं इंटरेस्टिंग वाटतं जरा वेगळं काहीतरी. तुम्ही आता म्हणताल हे पनीर आहे. हा, पनीर आहे. फर्स्ट स्टेज मध्ये हे पनीर आहे बरं का. पण पनीरला कसं होतं माहितीये का, त्याला खूप वेळ द्यावा लागतो तयार होण्यासाठी, सेट होण्यासाठी, आणि त्याच्यानंतर त्याची चव वेगळी राहते. कारण की आपण पनीर भाजीत वापरताना मग काय करतो, थोडंसं फ्राय वगैरे करून घेतो. तर अशा पद्धतीनं केलं ना, याची चव टेस्ट थोडीशी वेगळी राहते. थोडीशी नाही, खूप वेगळी राहते, चविष्ट राहते. असं दिसतंय बघताच माझी तर खाण्याची इच्छा होतीये. तुमची होतीये का? मग काय तर. पण आहे ना, याला थोडासा वेळ द्यायचा बरं का. आणखीन पण हा, मग ते असं मसाल्यांचा फ्लेवर त्याच्या आत तर जाऊ द्यात ना. अगदी थोडंसं पाणी टाकून घेते. आता माझा पॅन आहे, पाणी गरम करून घ्यायचे, पण पॅन माझा ऑलरेडी गरम आहे, तर इकडच्या साईडला थोडंसं पाणी वापरते. हा शॉर्टकट मार्ग आहे पाणी गरम करण्याचा आणि भाजीत वापरण्याचा. कढईमध्ये आपण हे करू शकत नाही, अशा पद्धतीच्या पसरट पॅनमध्ये हे करू शकतो. हे गरम झालं, पटकन गरम होतं की असं मिक्स करायचं. अगदी 1 ते 3 मिनिटांसाठी. अरे होतंय का नाही? आणखीन दुसरं काय घेतलंय? डेकोरेशन आहे का? फ्लेवर आहे? हो, तुम्हाला तुमची भाजी दाखवू का? दाखव ना. अरे वा, कशी दिसतीये? मस्त वाटायला लागली. छान दिसते ना. काय माहितीये का, आता याच्यात कसुरी मेथी मी गरम केली आहे, हलकी अशी. कसुरी मेथी ना डायरेक्ट कधीच कुठल्या भाजीत टाकायची नाही, हलकी अशी ती गरम करून घ्यायची. त्याच्यामुळे त्याचा जो फ्लेवर आहे ना ओरिजिनल, तो असा आपल्या भाजीला येतो. तर त्याच्यामुळे अगदी थोडीशी गरम केली की नाही, अगदी पिठासारखी ती बारीक होते. कसुरी मेथी टाकून घेतलेली आहे. आता काय करते माहितीये का, अगदी थोडासा याच्यामध्ये आपल्याला गरम मसाला टाकायचा. वर्ण म्हणजे कसं मगाशी फोडणीत टाकलेला नाहीये ना, अगदी अर्धा चमचा. गॅस आता मी बंद करते आणि इथं तुमची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. छान घमघमाट सुटलाय. सुटलाय ना. हे धरा तुमचं चॅलेंज, जे की मी आहे ना, म्हणजे अर्ध्या तासाला पण आणखीन 2 मिनिटं कमी आहेत. बघा, एवढ्या वेळेत हे कम्प्लीट करून दिलेलं आहे. अरे वा, टेस्ट करा आणि सांगा. बायको असावी तर अशी, म्हणूनच तर दमदगी तयार. मग काय, कसं आहे माहितीये का, तसंच होते. तसं नाही, माझ्या डोक्यात होतच की आपण याच्यापासून गोड पदार्थ करतोय, तर याच्यापासून तिखट पण पदार्थ होऊ शकतो, असं माझं काहीतरी डोक्यात चाललेलंच. नेमकं तुम्ही येऊन ते बोललात, ते मग मी प्रत्यक्षात उतरवलं. आता एक्सपेरिमेंट केलेला आहे, तुम्ही टेस्ट करून बघा. टेस्ट करतो, पण असंच जर कोणाचं काय आणखीन चॅलेंज असेल तर नक्की सांगा. आणि गेल्या वेळेस कोणी चॅलेंज केलं तर ते सांगताना चांगली चॅलेंज सांगा बरं का, की जे की मी करू शकते. तू काय पण करू शकते. हो, थँक्यू. मी टेस्ट करून सांगतो कसं आहे ते. लिंबू पिळून खावा, म्हणजे त्याचा जे ओरिजिनल आहे ना फ्लेवर.
जबरदस्त छान झालं. थँक्यू. चला तर मग आजची आपली ही रेसिपी तुम्ही सुद्धा एकदा घरी नक्की ट्राय करा. तुमच्या मिस्टरांना खाऊ घाला. जसं की सगळीकडे सध्या ट्रेंडच आहे, मिस्टरांनी सांगायचं बायकांनी ऐकायचं, तसं तुम्ही सुद्धा करा. आणि कसं काय वाटली ही रेसिपी तुमच्या मिस्टरांना ते मला कमेंट करून सांगा. उद्या पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.